पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचा मृत्यू, दोघांचं पार्थिव पुण्यात दाखल। भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू। महाराष्ट्रातील 75 पर्यटक काश्मीरमधून सुखरूप परतले। शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांच्याकडून पर्यटकांचं गुलाब पुष्प देत स्वागत। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका। भारत पाकमधील सिंधू जल करार स्थगित। अटारी वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय। पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी 48 तासांचं अल्टिमेटम। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक। भ्याड हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या कारवाईच्या प्रत्युत्तरासाठी चर्चा। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। केंद्र सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या नेतृत्वात बैठक। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलावली बैठक। दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा। पडद्यामागे बसून ज्यांनी कट रचला त्यांना सोडणार नाही, राजनाथ सिंहांचा इशारा। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरमध्ये दाखल। काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेत केली विचारपूस। पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठीच्या हालचालींना वेग। काश्मीरमध्ये जीव गमावलेल्या 4 पार्थिव राज्यात। मोने, जोशी आणि लेले यांच्या पार्थिवावर डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार, तर दिलीप देसलेंवर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार। कुटुंबियांना अश्रू अनावर। हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती। पर्यटकांना घेऊन उद्या 2 विमानं श्रीनगरहून मुंबईत येणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।